आणि मग त्यांनी धनुष्य आहे तो धनुष्य देवतांना दिला. देवताकडून हा देवरात आणि देवरातकडून आमच्या कुळामध्ये हा जो धनुष्य आहे हा धनुष्य अशा एका कुळामध्ये एका वंशापासून दुसऱ्या वंशाकडे हा धनुष्य चालत आलेला आहे. आम्ही सर्वजण या धनुष्याची पूजा करतो. आणि हे विश्वामित्र मुनी, याच बरोबर आणखीन एक सुद्धा इतिहास तुम्हाला सांगण्याची माझी इच्छा आहे. मला पण सांगत आहेत, ते पण ऐकत आहेत. तिथे शतधन्वा इत्यादी पुरोहित, विश्वामित्र मुनी, राम लक्ष्मण, ते म्हणाले की एके वेळेसची गोष्ट आहे, ज्यावेळेस मी यज्ञासाठी जे वेदी आहे म्हणजे जे जागा आहे ती जागा मी नांगरत होतो. नांगरत असताना माझ्याकडे सोन्याचा जो हल होता, हल म्हणजे नांगर होता, आणि त्याचं जे एक दात होतं त्याला सीत म्हणतात, आणि त्याच्याद्वारे ज्यावेळेस मी नांगरणी करत होतो त्यावेळेस जमिनीमधून एका बॉक्समध्ये मी पाहिलं एक सुंदर मुलगी आहे. आणि मग आकाशवाणी झाली की ज्याला मुलगी नाही त्याच्यासाठी ही मुलगी आहे. आणि मग ती मुलगी मी स्वीकार केलो आणि तीच माझी मुलगी, तिचंच नाव पडलं सीता, जानकी, जनकची जानकी. ते नांगरच्या द्वारे प्राप्त झाली म्हणून तिचं नाव सीता. आता जानकी बद्दल काय सांगण्यात आलेलं आहे, कारण की अशी एक गोष्ट येते की एके वेळेस ही जी सीता आहे लहान असताना खेळत होती, चेंडू किंवा तिचं खेळणं, आणि खेळत असताना तो जो चेंडू आहे तो या शिवधनुष्याकडे गेला. आणि जसंही तो शिवधनुष्याकडे तो चेंडू गेला, मग तिने काय केलं की शिवधनुष्याला हलवली आणि तिचं ते खेळणं घेतले. आणि वास्तविक त्या शिवधनुष्याला हलवणं हे साधारण व्यक्तीची गोष्टच नव्हती. म्हणून त्याच वेळेस मी संकल्प घेतला की माझी जी पुत्री असेल ती पुत्री असेल वीर्य शुल्का. म्हणजे माझ्या मुलीच्या लग्न ज्याला करायचं आहे पराक्रम दाखवावा लागेल. पद्धतीने मी सांगितलं की त्याला पराक्रम दाखवावा लागेल, पराक्रम. पण एके दिवस काय झालं की सर्व राजा म्हटले कोणता पराक्रम, काय पराक्रम, आम्हाला सीता बरोबर लग्न करायचं आहे. सुधन्वा सुद्धा येणार होता याच्यावर लग्न करण्यासाठी. आम्हाला या सीतेबरोबर लग्न करायचं आहे, कोणता पराक्रम पाहिजे ते दाखवा, सांगा. आणि मग सर्व राजे माझ्या या मिथिलेमध्ये जमले. आणि मग मी सांगितलं की हा शिवधनुष्य आहे. साधारण गोष्ट आहे की कमीत कमी फिजिकली तरी बायको एवढा तरी ताकदवर असावा किंवा जास्त असाल तर चालेल. आता सीता धनुष्य हलवू, जर मुलगा किंवा जर नवरा झाला तिनं नुसतं डोक्यावर हात मारली तो मरून गेला तर त्यामुळे कमीत कमी तुल्य बळ तरी असावा किंवा जास्त बळ तरी असावा. एकदम साधी गोष्ट आहे. म्हणून जो कोणी या धनुष्याला कमीत कमी संकल्प होता की जो कोणी याच्यावर प्रत्यंचा चढवेल त्याच्याबरोबर मी माझ्या कन्येचा विवाह करून देईल, हे पराक्रम त्या व्यक्तीला दाखवावं लागेल. आणि काय सांगू म्हणे, या धनुष्याला त्याच्या मान चढवणं तर सोडा म्हणे, या धनुष्याला उचल विश्वामित्र मुनी, याला हलवू सुद्धा शक्य. ज्यावेळेस त्या सर्वांनी प्रयत्न केला आणि प्रयत्न करून त्या धनुष्याला ते हलवू सुद्धा शकले नाहीत, पण मी सांगितलं माझी मुलगी मी तुम्हाला देऊ शकत नाही. मग यांना आला राग, या सगळ्या राजांना आला राग. घेरा मारला माझ्या मिथिलेला. 1 वर्ष त्यांनी माझ्या मिथिलेला घेरून होते. 1 वर्ष युद्ध करून आमचे सैन्याचं बळ सुद्धा कमी पडू लागलं. मग शेवटी काय करावं मला समजत नव्हतं. मग त्यावेळेस मी तपस्या केली देवतांची, आणि देवतांना तपस्या करून देवताकडून मी चतुरंगी सेना मागून घेतली. आणि जसंही हे दैवी सैन्य माझ्या बाजूने लढायला सुरुवात झालं ते सर्व राजे तिथून पळून गेले. ही गोष्ट पण सांगितली जनक महाराजांनी विश्वामित्र मुनी आणि राम आणि लक्ष्मणला. आणि आता तुम्हाला हा जर धनुष्य पाहायचा असेल, पहा हे यज्ञ सुरू होतं गावाच्या बाहेर, तिथं यज्ञवेदी होती, आणि धनुष्य होतं सिटीमध्ये. त्यामुळे आता पाहण्याची इच्छा यांनी केलेली आहे, वेळ पण झालेला आहे. आणि मग जनक महाराज म्हणले की मला जाण्याची पण आवश्यकता आहे, कारण की आता यज्ञाची तयारी पण करायची आहे. त्यामुळे हे जे धनुष्य आहे या धनुष्याचं दर्शन आपण उद्या सकाळी करूया. अशा पद्धतीने गोष्टी झाल्या. आणि
त्यांच्या त्यांच्या ठिकाणी गेले, निवासाच्या ठिकाणी. विश्वामित्र मुनी हरी बोल. समथिंग हॅपन, कमी झालेलं. ओके, ठीक. आणि हे सर्वजण सुद्धा त्यांच्या त्यांच्या आवासाच्या निवासाच्या ठिकाणी गेलेले आहेत. दुसऱ्या दिवशी दैनंदिन क्रिया झालेल्या आहेत. आणि मग राजाने आज्ञा दिली त्यांच्या सैनिकांना की तुम्ही तो जो धनुष्य आहे तो धनुष्य इथे आणा. इथे म्हणजे त्या ठिकाणी जिथे यज्ञ सुरू आहे, राम लक्ष्मण तिथे आहे. मग जशी ही आज्ञा मिळालेली आहे, एक मोठा संदूक, एक मोठा पेटी ज्याला 8 मोठे चाक आहेत, आणि त्या पेटीला ओढत 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 1 नाही 2 नाही, शक्तिशाली हृष्टपुष्ट असे 5000 सैनिक त्या पेटीला ओढत 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 ओढत. आणि जसंही ते पेटी आता नगरातून बाहेर निघालेली आहे, त्या मिथिलेमधल्या सगळ्या लोकांना आता माहीत झालेलं आहे की शिवधनुष्याचं दर्शन पुन्हा होणार. कोणतरी आणखीन एक राजा आलेला आहे की जो शिवधनुष्यासाठी आता पराक्रम दाखवणार आहे. काहींच्या मनामध्ये विचार आला, चला पाहू तरी जाऊन कुणाची फजिती नेक्स्ट आहे. मनामध्ये विचार आला की नाही, कोणतरी असेल की आता शिवधनुष्य पाहण्याची इच्छा. आणि मग त्या शिवधनुष्या बरोबर तशी यज्ञासाठी तर गर्दी हजारोच्या संख्येने होतीच होती. त्या शिवधनुष्यासाठी सुद्धा आणखीन बरेच पब्लिक तिथे जमायला सुरुवात झाली. 5000 व्यक्तींच्या द्वारे ओढत आणलेलं ते मोठी संदूक तिथे ठेवून तिथला जो प्रमुख जनक महाराजांकडे गेलेला आहे, आणि जाऊन त्यांनी प्रार्थना करून जनक महाराजांना म्हटलेलं आहे की महाराज काय करावं. ते म्हणाले की हे धनुष्य पाहण्याची ह्या 2 वीरांची इच्छा आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा संदूक उघडा. मग जसंही त्याचा एवढा मोठा दरवाजा असा उघडून खाली ठेवला, आणि मग त्यामध्ये एक विशाल धनुष्य. असं वाटत होतं की कोणता तरी एक मोठा नाग वेटोळ्या टाकून तिथं बसलेला आहे. चंदन पुष्प याच्याद्वारे पूजित अर्चित पाहिले. आणि मग प्रभू श्री रामचंद्र विश्वामित्र मुनींना प्रार्थना केला, गुरुवर्य मी जाऊन ते धनुष्य पाहू का. तत्पूर्वी जनक महाराज तिथे आले, आणि जनक महाराज तिथे येऊन म्हणाले की हेच ते शिवधनुष्य आहे म्हणे, की ज्याला उचलण्यासाठी देवता, असुरगण, नाग, गंधर्व, किन्नर, चारण या सर्वांनी प्रयत्न करून सुद्धा आणखी कोणी या धनुष्याला उचलणं तर सोडा की या धनुष्याला हलवू सुद्धा शकले नाहीत. आणि मग कोण एखादा साधारण मनुष्याकडून काय अपेक्षा करावी. राम, तुला धनुष्य पाहायचं असेल तू धनुष्य पहा. प्रार्थना केली मग आपल्या गुरुला, आणि प्रार्थना करून राम तिथे चालत जात आहेत धनुष्याकडे. आणि रामाने तो शिवधनुष्य पाहिला, आणि मग ते म्हणाला शिवधनुष्याला मी स्पर्श करू का. मग ते म्हणले हा, शिवधनुष्याला स्पर्श कर. आणि मग त्या शिवधनुष्याला स्पर्श केले. विश्वामित्र मुनीकडे पाहिले, सर्वांकडे पाहिले, आणि सर्वजण प्रभू श्री रामचंद्राकडे पाहतात. हजारोच्या संख्येने सर्वांची जी दृष्टी आहे प्रभू श्री रामचंद्रावर आहे. आणि प्रभू श्री रामचंद्राने सर्वांच्या समक्ष त्या शिवधनुष्याच्या एकदम मधोमध त्या शिवधनुष्याला पकडलेला आहे. आणि सहज म्हणजे एकदम सहज, जसा कोणतरी एक बॉडी बिल्डर प्लास्टिकचा बॉल उचलतो ना, हे आपल्याला उदाहरण शोभून दिसेल. त्या पद्धतीने एकदम सहज पद्धतीने हे शिवधनुष्य त्यांनी उचललेलं आहे. इथे असुर, नाग कोणीही या धनुष्याला उचलू शकले नव्हते. आमच्या प्रभू श्री रामचंद्राने सहज पद्धतीने या धनुष्याला उचलून धरलेला आहे. पहा, सर्वांचे डोळे असे 2, 3, 4 पटीने विस्तृत झाले. समजा तुमच्या अकाउंटमध्ये मोदीने 50,000 रुपये पाठवले आणि तुम्हाला मेसेज आल्यानंतर डोळे कसे फुगतील तुमचे, अशा पद्धतीने सगळ्यांचे डोळे असे पसरले. बापरे, काय आहे. कधीही अशक्य गोष्ट आहे. कोण आहे हा, देवता आहे, किन्नर आहे, साधारण मनुष्य अशा पद्धतीने कार्य कसं काय करू शकतो. आणि मग सर्वांच्या पाहता पाहता त्या धनुष्याला खाली स्पर्श करून त्याची एक बाजू आणि एक बाजू स्पर्श करून त्याची जी प्रत्यंचा होती ती प्रत्यंचा म्हणजे ती दोरी ओढली, वरच्या बाजूला पकडलेलं आहे. आणि पकडून ही दोरी त्या धनुष्याला प्रभू श्रीरामचंद्राने लावलेली आहे. धनुष्य हातामध्ये घेतलेलं आहे सहज पद्धतीने. आणि आता त्या धनुष्याची ताकद किती आहे पाहावं. याच्यासाठी ज्यावेळेस त्या दोरीला पकडून प्रभू श्री रामचंद्र ओढत होते, पहा भगवंतांनी ती दोरी लावली होती त्या धनुष्याला
एवढ्या टाईट पद्धतीने ती दोरी लावलेली होती. आणि मग धरून जसे त्या दोरीला ओढायला सुरुवात केले, कानापर्यंत हात जाण्याच्या आधीच तो जो शिवधनुष्य होता मधोमध त्याचे 2 भाग झाले. एवढ्या मोठ्या पद्धतीने आवाज झाला की पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वजण हादरले. एवढंच काय, जेवढ्या जेवढ्या लोकांनी तो आवाज ऐकला, शिवाय प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, विश्वामित्र मुनी, जनक महाराज, बाकीचे सगळे जण बेशुद्ध पडले. त्यांना जवळ एक मुहूर्त त्यांना जागच नाही आली. आणि मग नंतर हळूहळू ज्यावेळेस डोळे उघडले, हे स्वप्न होतं का खरं होतं, नेमकं झालं तरी काय, बघतात का शिवधनुष्याचे 2 तुकडे होऊन खाली पडलेले आहेत. प्रभू श्री रामचंद्र की. आणि मग काय, आमचे जनक महाराज तर एकदम प्रसन्न झाले. मला वाटलं होतं की माझ्या मुलीचं लग्न कधीच होणार नाही. पृथ्वीवर असा कोणता व्यक्तीच नाही की जो हे शिवधनुष्य उचलू शकेल. मात्र आज मी जी केलेली प्रतिज्ञा होती ते खरंच अतिशयोक्तीमध्ये केली नव्हती, तर वास्तविक पद्धतीने केलेली प्रतिज्ञा पूर्ण झालेली आहे. माझी जी मुलगी आहे सीता, हिच्यासाठी योग्य वीर मिळालेला आहे. हे प्रभू श्री रामचंद्र, मी माझ्या सीतेला पराक्रमाचं जो कोणी त्याच्यासाठीच मी देण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे आता तुझ्याद्वारे हा पराक्रम दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ही सीता तुझी पत्नी होईल आणि मग रघुकुळाची सून होईल आणि पूर्ण जनक कुळाचं नाव रोशन करेल. झाले जनक महाराज विश्वामित्र मुनीला प्रार्थना केली. विश्वामित्र मुनी, आपला जर विचार असेल, आपली जर अनुमती असेल तर लगेचच्या लगेच संपूर्ण जे दूत आहेत, चांगल्या व्यवस्थित गिफ्ट आणि या सर्व समवेत त्यांना तिथे जाऊ द्या, कौशल किंवा अयोध्येला, आणि तिथे जाऊन हे संदेश त्यांना दशरथ महाराजांना सांगू द्या की अशा पद्धतीने मुलांनी पराक्रम दाखवलेला आहे, शिवधनुष्याचा भंग झालेला आहे आणि सीता आता त्यांची झालेली आहे आणि लवकरात लवकर ते सर्वजण इकडे यावेत आणि इकडे येऊन मग त्यांनी सीतेचा जो पाणीग्रहण संस्कार असेल तो त्यांनी करावा. आपली अनुमती आहे का? विश्वामित्र मुनी म्हणाले, तथास्तु, छान आहे, जावा, म्हणे पाठवा लवकर. आणि मग जे दूत आहे या दूतांना जनक महाराजांनी पाठवलेलं आहे. त्या दूतांना अयोध्येमध्ये जाण्यासाठी त्यांना 3 रात्री लागल्या आणि 4थ्या दिवशी ते अयोध्येमध्ये प्रवेश केले. आता थोडी यामध्ये विचार करा, पहा. बेसिकली आजची कथा इथून सुरुवात आहे. हे जे मी सांगितलं पाठीमागं ते कालच्या पाठीमागच्या रामनवमीच्या कथेचं रिव्हिजन होतं. हे कथा आता इथून बेसिकली. आता परिस्थिती पहा कशी आहे की दशरथ महाराजांनी त्यांच्या 2 पुत्रांना विश्वामित्र मुनींबरोबर पाठवलेलं होतं, पण पुढच्या गोष्टी त्यांना माहित नाहीत, नेमकं झालं काय. आणि आता विश्वामित्र तिकडे शिवधनुष्य तुटलेलं आहे, लग्नाची सुरू आहे. आता मुलगा पण तिथे आहे, मुलगी पण तिथे आहे, लग्नाची तयारी पण आहे आणि मुलांच्या घरच्याला काहीच माहित नाही. इकडल्या मुलाच्या घरच्याला कोणाला काही माहीतच नाही. आणि इकडे एवढ्या मोठ्या लग्न पण ठरलेलं आहे. सिच्युएशन कशी असेल, कसं वाटेल मुलाच्या वडिलाला, कसं वाटेल की बाबा मलाच माहित नाही आणि मुलानं मुलगी पसंत पण केलेली आहे. आणि आजकाल तर थोडी इंटरनेट काय म्हणते लग्न लावत होते आणि इथे आता गोष्ट वेगळीच होऊन बसलेली आहे. लग्नाची फुल तयारी तिकडे आहे आणि इकडल्या मुलाकडल्याला कुणाला काही माहीतच नाही. मग जो दूत असेल त्या दूताला जर ही बातमी सांगायची आहे तर खूप विचार करून जाऊन सांगावं लागेल दशरथ महाराजांना की नेमकं काय सांगायचं आहे. म्हणून चांगल्या दूतांना निवडले. शक्यतो पूर्वीचे दूत म्हणजे ब्राह्मण होते की जे विचार करून समोरच्याचा भाव पाहून योग्य शब्दांची निवड करतील. हे खूप आवश्यक असतं बरं का, योग्य शब्दांची निवड करणे बोलत असताना. शब्द चुकला की मग अवघड झालं सगळं. मग इथे हे दूत गेले, अयोध्येमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांनी इथे आलेले आहोत, आम्हाला अयोध्या नरेशची भेट घ्यायची आहे. मग त्यांना साभार किंवा पूर्ण आदराने त्यांना अयोध्येच्या राजमहलामध्ये घेऊन गेले
आणि तिथे राजमहलामध्ये ज्यावेळेस ते पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की वृद्ध दशरथ महाराज सिंहासनावर विराजमान आहेत. मग त्यांनी दशरथ महाराजांना प्रणाम केला आणि प्रणाम करून दशरथ महाराजांना ते सांगायला सुरुवात केली की आम्ही मिथिलेचे जे नरेश आहेत जनक महाराज त्यांच्याकडून आम्ही आलेलो आहोत. जनक महाराजांनी अग्निहोत्राच्या समोर बसून जे सर्व ऋषीमुनी तिथे उपस्थित होते त्यांच्या समवेत आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला विचारा की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात का. सर्व इथे कुशल मंगल आहे का. तुम्ही तुमचे ब्राह्मण तुमचे उपाध्याय सर्व छान आहेत का. विश्वामित्र मुनींच्या अनुमतीने आमच्या राजाने तुम्हाला सांगण्यासाठी सांगितलेलं आहे की त्यांनी एक संकल्प घेतलेला होता. बघा कसे शब्द वापरत आहेत ते. आमच्या राजाचा एक संकल्प होता. तो संकल्प कोण म्हणले असते की बाबा तुमच्या रामाचं लग्न आहे लवकर या. कसं वाटलं असतं ते. योग असतं ना की तुमच्या मुलाचं लग्न आम्ही लावत आहोत आणि तुम्ही त्याचे वडील आहात तुम्ही लवकर या. मग ही गोष्ट तेवढी योग्य नाही आणि तसं म्हणणं पण योग्य नाही. म्हणून व्यवस्थित पद्धतीने समजून सांगत आहेत की त्या राजाची प्रतिज्ञा होती. कोणती प्रतिज्ञा होती की सीतेचा विवाह त्याच्या बरोबरच होईल जो व्यक्ती पराक्रम दाखवेल. आणि या रामाने हा पराक्रम दाखवलेला आहे आणि त्या पराक्रमामुळे आता ही जी सीता आहे ह्या सीता रामाने जिंकलेली आहे. समजलेलं आहे ना. त्यामुळे आता विश्वामित्र मुनी नाव काय घेणार विश्वामित्र मुनींचं. विश्वामित्र मुनींच्या अनुमतीने आणि सर्व मुनींच्या अनुमतीने अशी इच्छा आहे की आपण सर्वजण इथे यावेत आणि इथे येऊन सर्वांना ऐकू येत आहे का साऊंड. सर्वांना ऐकू येत आहे का. काहींना ऐकू येत नाही म्हणून. झूम वरती व्यवस्थित येत नसेल तर युट्यूब वरती चांगलं येतोय मला क्लिअर. तिथे एक मिनिट नेक्स्ट एक काही लोकांना येत नाही. परत तुम्ही जॉईन होण्याचा प्रयत्न करा ज्यांना ऐकू येत नाही त्यांनी. हे युट्यूब लाईव्ह आणि फेसबुक लाईव्ह वर सुद्धा सुरू आहे. ओके ठीक आहे. तुम्ही टेस्ट करा. माझं लिंक तोडू नका. पद्धतशीर लक्षात राहत नाही सगळ्या गोष्टी. तर मग अशीच तुम्हाला प्रार्थना आहे की तुम्ही सर्वजण शीघ्रातिशीघ्र तिथे मिथिलेमध्ये यावे आणि तिथे येऊन प्रभू श्री रामचंद्र आणि जे लक्ष्मण आहे किंवा यांनी पराक्रम दाखवून जे त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्याचा स्वीकार करावा आणि तिथे येऊन विवाहाचा जो आनंद आहे तो विवाहाचा आनंद तुम्ही सुद्धा घ्यावा. समजलं ना. काय किती छान पद्धतीने असं सांगावं लागतं. डायरेक्ट येऊन जर सांगितले असते की तुम्ही लवकर या तुमच्या मुलाचं लग्न आहे हे खेळ बिघडला असता. कारण की मला न विचारता अशा गोष्टी कशा झालेल्या आहेत आणि राम मला न विचारता लव्ह स्टोरी तर करू शकत नाही कारण की तो आदर्श पुत्र आहे. तो मग नेमकं झालं काय हे व्यवस्थित समजून सांगितले. आणि मग जसेही दशरथाने ही गोष्ट ऐकलेली आहे दशरथ महाराज खूप प्रसन्न झालेले आहेत आणि प्रसन्न होऊन दशरथ महाराज तिथे जमलेल्या जे सर्व पुरोहित वसिष्ठ आदी जे सर्वजण होते त्यांना म्हणलेले आहेत पहा म्हणे हे खूपच एक आनंदाची बातमी आता आपल्याला मिळालेली आहे. आणि ती गोष्ट कोणती आहे की प्रभू श्री रामचंद्र जे विश्वामित्र मुनी समवेत मिथिलेमध्ये बाकी कसे वापरले विश्वामित्र मुनी समवेत मिथिलेचा आनंद वाढवणारे जे प्रभू श्री रामचंद्र आहेत की त्यांच्याद्वारे एक खूप मोठा पराक्रम झालेला आहे. कुकुस्थ कुलभूषण प्रभू श्री रामचंद्राचा पराक्रम जनक महाराजांनी पाहिलेला आहे. तेथे शब्द काय घेतला कुकुस्थ कुलभूषण.
कुकुस्थ हे पूर्वी रघुकुळामध्ये एक राजा होऊन गेले. आणि या राजाचं वैशिष्ट्य काय होतं की या राजाने एवढा पराक्रमी हा राजा होता, त्याचं नाव कुकुस्थ कशा पद्धतीने पडलेलं आहे की एकदा दानव इंद्राला त्रास देऊ लागले देवतांना. मग देवतांनी या राजाकडे, या रघुकुळ राजाकडे प्रार्थना केली की तुम्ही या तुमच्या पराक्रमाने आम्हाला राज्य प्राप्त करून द्या. त्यावेळेस तो राजा म्हणाला, इंद्र मी नक्की तुला हे राज्य प्राप्त करून देईल, मात्र एक गोष्ट आहे. ती गोष्ट कोणती की तुला माझं वाहन बनावं लागेल, आणि ते सुद्धा बैल. इंद्र म्हणला मी बनणार नाही म्हणला. मग नंतर भगवंतांनी समजून सांगितलं, बेटा बन म्हणलं चांगली गोष्ट आहे म्हणे, तुला चांगली सेवा मिळत आहे, वाहन बन. आणि मग तो झाला बैल, आणि मग त्या बैलावर बसले हा राजा, म्हणून त्याचं नाव पडलं कुकुस्थ. देवतांचा पराक्रम त्याने दाखवलेला होता. त्याच पद्धतीने शिवधनुष्य सुद्धा देवतांकडे, किंवा एका पद्धतीने ते देवधनुष्य सुद्धा म्हणा, त्याचा भंग केलेला आहे प्रभू श्री रामचंद्राने. म्हणून इथं हा नाव वापरलेला आहे कुकुस्थ कुलभूषण. प्रभू श्री रामचंद्राचा पराक्रम जनक महाराजांनी पाहिलेला आहे, आणि त्या पराक्रमावरच ते पाहून त्यांनी त्यांची जी पुत्री आहे सीता, ती सीता ते प्रभू श्री रामचंद्राला देत आहेत. ही गोष्ट खूपच खूपच आनंददायक आहे. हे सर्व ऋषीमुनी किंवा वशिष्ठ आदी हे सर्व पुरोहित उपाध्याय, जर आपली जर अनुमती जर असेल तर आपण लवकरात लवकर मिथिलेकडे जाऊया. अशा पद्धतीने म्हटले. सर्वांनी म्हणले ओके. ओके. आणि आता आणखी थोडक्यात ब्रेक करतो मी. पुढच्या वेळेस कथेमध्ये बसत असताना सगळ्यांनी कपडे घालून बसा. कम दिमाग इंसान तुम्हाला चांगले कपडे घालून कथा ऐकणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता पण वेळ आहे, घाला शर्ट ते घाला आणि पुन्हा कथेमध्ये बसा. समजलं? गरमी होत आहे मान्य करतो मी, पण तुम्हाला बघणारे बरेच जण असतात. ओके. त्यामुळे आपण कुठं होतो की तुमच्या सर्वांची जर अनुमती जर असेल तर मग आपण काय करूया की आपण लगेचच्या लगेच जाऊया आणि जाऊन आपण त्या लग्नाची तयारी करूया. मग अशा पद्धतीने म्हटल्यानंतर सर्वजण म्हणले ओके ओके तयार आहोत, आम्ही तयार आहोत. आणि मग तिथं थोडासा उशीर झालेला होता, आता रात्र झाली. सगळ्या डिस्कशन मध्ये उद्या सकाळी निघण्याचे ठरवलेलं आहे. आणि मग निघण्याचे ठरवल्यानंतर हे रात्रभर त्या दूतांना व्यवस्थित पद्धतीने बसवलेलं आहे. म्हणजे चांगली व्यवस्था केलेली आहे त्यांची. आणि उद्या जशी ही सकाळ झालेली आहे, सकाळ झाल्यानंतर हे सगळेजण दूत लवकर उठले आणि उठून दशरथ महाराजांच्या पाठीमाग लागले, लवकर चला लवकर चला लवकर चला. आणि मग ही गोष्ट दशरथ महाराज त्या सर्व पुरोहितांना सर्वांना बोलवलेलं आहे. आणि दशरथ महाराज सर्वांना म्हटलेलं आहे की एक काम करा म्हणे की हे जे दूत आहेत हे खूपच माझ्या पाठीमागे लागलेले आहेत, आणि त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर निघायची तयारी करा. आणि मग आता जाण्याच्या आधी त्या सर्व जणांना बोलून ते म्हणले की हे सुमंत्र की वेगवेगळ्या धनाचे जे धनाध्यक्ष आहेत त्या सर्वांना सांगा की त्यांचं ते धन आणि वेगवेगळे रत्न घेऊन तुम्ही बरोबर चला. आणि ज्यांनी ते रत्न घेतलेले आहेत त्या सर्वांसाठी तुम्ही चांगल्या सिक्युरिटीची बंदोबस्त करा. 4 पद्धतीची जी सेना आहे चतुरंग सेना, त्या चतुरंग सेनेला सुद्धा बरोबर घ्या. आणि आपल्याकडे जे ब्रह्मर्षी आहे, आणि त्यांच्याकडे कोण कोण ब्रह्मर्षी होते तर सर्वात प्रथम तिथे होते वसिष्ठ, नंतर वामदेव, नंतर जाबाली, त्याच्यानंतर मार्कंडेय पण तिथे असं वर्णन आहे, त्यानंतर कश्यप आणि कात्यायन. अशा पद्धतीने हे जे सर्व ब्रह्मर्षी आहेत या ब्रह्मर्षीला सर्वांच्या समोर ठेवा. आणि मग त्यानंतर मग क्षत्रिय पाठीमागे. नियम आहे सदैव जे ऋषी ब्राह्मण असतील ते पुढे असणार, आणि त्याच्यानंतर पाठीमागे हे सर्व बाकीचे क्षत्रिय चालत राहणार. त्या सर्वांना पुढे ठेवून त्यांच्या पाठीमागे आम्ही असणार, आणि जसंही मी आज्ञा देईल त्या आज्ञेबरोबर सर्वजण आणि त्याचबरोबर सर्व पालख्या रथ घोडे आपण निघूया. अशा पद्धतीने आज्ञा दिली.
आणि सर्व सर्व तयारी झालेली आहे. आणि हे सर्वजण निघालेले आहेत अयोध्येपासून मिथिलाकडे. आणि मिथिलाकडे मग ते जात असताना तसं त्यांना सुद्धा 4 दिवस लागले, यांना सुद्धा त्या मिथिलेमध्ये पोहोचण्यासाठी 4 दिवस लागले. आणि जसंही हा पूर्ण लवा जमा तिथे जाऊन पोहोचलेला आहे मिथिलेमध्ये, म्हणजे दूत गेले जनक महाराजांचे, ते जाऊन त्यांना सांगितले की महाराज अयोध्या नरेश दशरथ महाराज इथे आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही काय करा की लवकरात लवकर चला आणि त्यांचं स्वागत करा. आणि मग जनक महाराज आणि जनक महाराजांबरोबर त्यांचे जे उपोध्याय किंवा उपाध्याय म्हणून पाहिलं, हे सर्वजण अयोध्या नरेश म्हणजे दशरथ महाराजांना भेटण्यासाठी सर्वजण तिथे गेलेले आहे. जनक महाराजांनी म्हटले की आज आमचं कुळ खऱ्या अर्थानं यशस्वी झालेलं आहे म्हणे, कारण की माझी जी खूप दिवसापासूनची चिंता होती, ही चिंतेपासून मी मुक्त झालेलो आहे. हे दशरथ महाराज की तुमच्यासारख्या पुण्यवान कुळाबरोबर संबंध जोडत असताना मला खूप आनंद होत आहे. आणि मग आता या लग्नासाठी इथे काय म्हणाले जनक महाराज म्हणाले की तुम्ही इथे आलेले आहात आणि येऊन तुम्ही माझं हे जी मागणी तुम्ही स्वीकार केलेली आहात, त्यामुळे उद्याचा दिवस माझ्या यज्ञाचा शेवटचा दिवस आहे. हे पहा, रुक्मिणी चरण प्रभू तुम्ही शर्ट घालू शकता. ऐकलं नाही वाटतं त्यांनी. रुक्मिणी चरण प्रभू जर ऐकत असतील तर शर्ट घालू शकता. तर काय पॉइंट होता आपला? माझ्या यज्ञाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आणि मग जसंही तो यज्ञ कंप्लीट होईल त्याच्यानंतर मग हे अयोध्या नरेश तुम्ही ज्या पद्धतीने गोष्टी सांगाल त्या पद्धतीने आपण लग्न करूया. ठीक आहे. मग यावेळेस हे जे अयोध्या नरेश दशरथ महाराज पुरुष प्रवर, वाक्पटू, मर्मज्ञ, त्यांनी ही गोष्ट समजली आणि समजून जनक महाराज काय म्हणाले, धर्माची गोष्ट केली जनक महाराजांनी. जनक महाराज म्हणाले की आम्ही आहोत दान घेणारे आणि तुम्ही आहात दान देणारे. बरोबर आहे. कन्यादान कोण करणार आहे? जनक महाराज तुम्ही करणार आहात. आम्ही आहोत दान घेणारे, त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने गोष्टी करू. हुशार आहेत ना. आता ह्याच्या पाठीमागे बघा, लग्नाची जर तयारी करायची असेल, आता हे लग्न उचलून आहे, बरोबर आहे ना. अयोध्येमध्ये लग्न आहे का? नाही. लग्न कुठे आहे? मिथिलेमध्ये आहे. आता पूर्ण लग्नाची जर तयारी करायची असेल तर ती जागा जर आपलं लोकल जर असेल तर सोपं पडतं. दुसऱ्याच्या राज्यात जाऊन आपण लग्नाची तयारी करणं हे कितीपत योग्य असतं? थोडं विचार करणं आहे ना. सगळं सामान विमान कोणत्या गोष्टी आपल्याला माहित नसणार, म्हणून सोपं आहे की त्यांचं राज्य आहे त्यांनाच लग्न लावू द्या, एकदम सोपं पडतं. त्याला सांगितले कशा पद्धतीने की आम्ही दान घेणारे आहोत, तुम्ही दान देणारे आहात, तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने आपण करूया. बेस्ट म्हणले जनक महाराज. आणि मग प्रभू श्री रामचंद्र पण तिथे आले. आता कितीतरी दिवसानंतर राम आपल्या वडिलांना भेटणार आहे, पण तरी सुद्धा त्यांनी नियम कोणता ठेवला? सर्वात प्रथम विश्वामित्र मुनीच्या पाठीमागे प्रभू श्री रामचंद्र आणि मग त्यांच्या पाठीमागे कोण होते? लक्ष्मण. हे येऊन मग त्यांनी प्रणाम केलेला आहे दशरथ महाराजांचा. मग दशरथ महाराज ज्यावेळेस त्यांना पाहिलेलं आहे, दशरथ महाराज खूप प्रसन्न झालेले आहेत. देवतांसमवेत इंद्र ज्या पद्धतीने उठून दिसतो त्या पद्धतीने या सर्वांबरोबर किंवा प्रभू श्री रामचंद्राबरोबर आमचे दशरथ महाराज उठून आणि शोभून दिसत होते. आणि मग इथे जनक महाराज हे गेलेले आहेत घरी. आणि घरी जाऊन मग ते आता लग्न आलेलं आहे ना, आता किती बघा ऍट अ टाइम 2-3 गोष्टी. यज्ञाची तयारी होती, मग यज्ञाची तयारीमध्ये अचानकच लग्नाची पण तयारी सुरू झाली. मग घाई होणार ना. 2 गोष्टी एकदाच आलेल्या आहेत, त्या लग्नाच्या तयारी आणि यज्ञाची तयारी आणि मग लग्नाची तयारी. परंतु जनक महाराजांनी यज्ञाला प्रथम स्थान दिलेलं आहे, लग्नाला नंतर. बरं का, लक्षात ठेवा. यज्ञाला प्रथम स्थान, यज्ञ पूर्ण झाल्यानंतर मग लग्न बघू.
पण आता काही जरी असेल तरी मॅनेजमेंट तरी करण्याची गरज पडलीच ना बाबा. आणि मग ते विचार करू लागले कशा पद्धतीने आता आता गोष्टी करायच्या, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या. आणि मग आता रात्री झोपत आहेत. आता झोप काय लागणार म्हणा, मुलीच्या बापाला झोप तर लागत नाही लग्नाच्या 1-2 दिवस आधी. आणि मग विचार करीत होते. मग यज्ञाची पण तयारी. आणि मग सकाळ झाल्यानंतर उठले. यज्ञाचा शेवटचा दिवस आहे ना. जाण्याच्या आधी त्याचे जे सुदामन आहे त्यांचा जो मंत्री, त्या मंत्र्याला बोलून घेतले जनक महाराजांनी. आणि मंत्र्याला बोलून जनक महाराज ते म्हणायला सुरुवात केली की माझा एक भाऊ आहे, सर्वांनाच माहित आहे. आणि त्या भावाचं नाव काय विसरलं, नाव विसरलं होतं, कुशध्वज अरे बोल, बंद पडलं का, चालू आहे का? ओके ठीक आहे. कोणीतरी स्क्रीन शेअर केलं. ठीक आहे. ओके चालेल. तर मग माझा एक भाऊ आहे, त्या भावाचं नाव आहे कुशध्वज. आणि एक नदी आहे, त्या नदीचं नाव आहे इक्षुमती. आणि त्या इक्षुमती नदीच्या जवळ सांकाश जे राज्य आहे, या राज्यावर माझा भाऊ हा जो कुशध्वज आहे हा काय करतोय, राज्य करत आहे. माझा लहान भाऊ आहे आणि त्याला लग्नाला बोलवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की आता मॅनेजमेंट जनक महाराजांकडे होती, त्यामुळे डेट काढणं, कोणत्या गोष्टी काढण्यात हे त्यांची इच्छा होती की भाऊ सुद्धा यावे आणि भावाच्या काय करावं, लग्न करावं. आणि मग जसंही ही गोष्ट ऐकलेली आहे तेवढ्यातच धीर गंभीर स्वभावाचे काही, आणि राजाने जनक महाराजांनी त्यांना सांगितलं की लवकरात लवकर जाऊन तुम्ही, जसं इंद्राच्या आज्ञेने दूत विष्णूंकडे धावतात त्या पद्धतीने हे अतिवेगाने धावणारे दूत ह्या कुशध्वज राजाकडे गेले. आणि मग तिथे जाऊन त्यांनी हा जो संदेश आहे, हा संदेश कोणाला सांगितला, त्या राजाला सांगितला की अशा पद्धतीने लग्न आहे आणि तुम्ही लवकरात लवकर तिथे यावेत. आणि मग कुशध्वज राजा तिथे आले. आणि मग तत्पूर्वी पाठीमागे जे तत्पूर्वी आल्यानंतर जनक महाराज आणि पुन्हा एकदा दशरथ महाराज एक चर्चा झाली, किंवा पहिल्याच चर्चेमध्ये असं डिस्कशन झालेलं पण होतं की जनक महाराज ह्यांना म्हणालेले होते आमच्या दशरथ महाराजांना की यज्ञ आता सुरू आहे, यज्ञ झाल्यानंतर जे नक्षत्र चाललेलं आहे ते मघा नक्षत्र सुरू आहे. आणि या नक्षत्रानंतर 3 दिवसामध्ये फाल्गुनी नक्षत्र येणार आहे. या फाल्गुनी नक्षत्रामध्ये आपण तो विवाह करूया, अशा पद्धतीने पूर्वी म्हटलं होतं पहिल्याच भेटीमध्ये. आणि मग कुशध्वजला आणण्यासाठी दूतांना पाठवलेलं आहे. आणि मग ते दूत आलेले आहेत, कुशध्वज पण आलेला आहे, यज्ञ संपलेला आहे. यज्ञ संपून आता कुशध्वज जसंही या मिथिलेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, सिंहासनावर एक मोठ्या आसनावर कुशध्वजला जनक महाराजांनी बसवलेलं आहे. आणि मग जनक महाराज ते सांगतात, तिथल्या एका पुन्हा सुदामन नावाच्या ज्या मंत्र्याला बोलवतात आणि बोलून ते सांगतात की तुम्ही आता लवकर निघा आणि लवकर जाऊन तुम्ही काय करा की दशरथ महाराज जे खूप परमप्रतापी आहेत त्यांना तुम्ही अत्यंत आदरपूर्वक आमच्याकडे घेऊन या, अशा पद्धतीने जनक महाराज सांगतात. जातो आणि तिथे जाऊन दशरथ महाराजांना तो प्रार्थना करतो. तो म्हणतो की हे अयोध्या नरेश, हे पुरुष श्रेष्ठ दशरथ महाराज, आमचे राजा जनक महाराज आपल्या दर्शनाची इच्छा करीत आहेत. काय वाक्य वापरले ना, तुम्ही या म्हणले नाही, आमचे महाराज तुमच्या दर्शनाची इच्छा करीत आहेत. हे कधी कधी नाही, सदैवच शब्द वापरत असताना किंवा ज्या पद्धतीने शब्द वापरत आहे त्यानुसार त्या व्यक्तीची मती समजत असते, त्याची बुद्धी समजत असते, त्याचे संस्कार समजत असतात. आणि हे दूत एक्सपर्ट होते, त्यांनी सांगितलेलं आहे की आमचे राजा तुमची दर्शन घेऊ इच्छितात. मग दशरथ महाराज पण हुशार होते, ते पण राजे होते, त्यांना माहीत होतं. आणि मग वसिष्ठ यांना घेऊन दशरथ महाराज
हे निघालेले आहेत जनक महाराजांकडे. आणि जसेही जनक महाराजांच्या जवळ ते तिथे पोहोचलेले आहेत, पोहोचल्यानंतर सर्वांना यथोचित पद्धतीने आसन देण्यात आलेलं आहे. आणि आसन देऊन मग तिथे जनक महाराज नाही, तिथे दशरथ महाराज जनक महाराजांना सांगत आहेत की हे जनक महाराज, आम्ही अयोध्येचे नरेश, अयोध्याचे राजे, आणि आमचे जे प्रमुख आहेत ते म्हणजे ब्रह्मर्षी वसिष्ठ. वसिष्ठ ऋषी ज्या पद्धतीने ज्या कोणत्या गोष्टी सांगतील त्या पद्धतीने आम्ही गोष्टी करण्यासाठी तयार आहोत. ठीक आहे. आणि मग वसिष्ठ मुनी मग तिथे उठतात, सर्वजण वसिष्ठ मुनीला प्रणाम करतात आणि मग वसिष्ठ मुनी सांगायला सुरुवात करतात. ते म्हणतात की ही जी अयोध्या आहे, ही अयोध्या इक्ष्वाकूच्या द्वारे तुम्ही म्हणा की प्रथम त्यांचे राजे आहेत, आणि या अयोध्या कुळाचा म्हणजे रघुकुळाचा इतिहास मी आता तुम्हाला सांगतो. म्हणजे कशा पद्धतीने हे कुळ कुठून कशा पद्धतीने इथपर्यंत आलेलं आहे ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आणि सर्वात प्रथम जे अजन्म आहेत की ज्याच्या जन्माचं कारण हे अव्यक्त आहेत ते म्हणजे स्वयंभू ब्रह्मा. आणि या ब्रह्माचे अनेक पुत्रापैकी एक पुत्र, आणि त्यांचं नाव आहे मरीची. मरीचीचे जे पुत्र आहेत त्या पुत्रापैकी एक पुत्र, त्याचं नाव आहे कश्यप. कश्यपाचे बऱ्याचशा पत्न्या दिती आणि आदिती, आणि त्यापैकी आदिती आणि याच्यापासून एक पुत्र झालेला आहे. त्या पुत्राचं नाव काय आहे? विवस्वान. विवस्वान पासून एक पुत्र आणि त्या पुत्राचं नाव आहे वैवस्वत. आणि वैवस्वत पासून एक पुत्र झालेला आहे आणि त्या पुत्राचं नाव आहे इक्ष्वाकू. आणि इक्ष्वाकू पासूनची जी पुढची परंपरा आहे ते परंपरा आपण कीर्तनानंतर पाहूया, कारण की आता आपल्याकडे 1 मिनिट वेळ उरलेला आहे आणि पुन्हा आपल्याला सर्वांना हे मीटिंग पुन्हा जॉईन करायची आहे. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. एक मिनिट उरलेला आहे. हरे कृष्ण. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. बोलो राम 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 श्री राम राम. बोलो राम 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 श्री राम 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 श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. श्री राम जय राम, श्री राम जय जय राम. बोलो राम राम श्री राम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. स्पीकर.
ओके. तर वसिष्ठ जस्ट जय जगन्नाथ. वसिष्ठ पुढे आलेले आहेत आणि वसिष्ठ इक्ष्वाकू म्हणजे दशरथाच्या परंपरेचं वर्णन आता वसिष्ठ करणार आहेत. आणि त्या परंपरेबद्दल सांगत असताना त्यांनी सुरुवात केली. पुन्हा एकदा आपण थोडंसं घेऊया की स्वयंभू आहेत ब्रह्मा, त्यांच्या उत्पत्तीचं कारण हे अव्यक्त आहे. दुसऱ्या शब्दात ब्रह्माचे महाविष्णूचे गर्भोदकशाही विष्णूचे पुत्र आहेत ब्रह्मा. ब्रह्माचे एक पुत्र, त्यांचं नाव आहे मरीची. मरीचीचे एक पुत्र, त्यांचं नाव आहे कश्यप. कश्यपच्या बऱ्याचशा पत्न्या आहेत, त्यापैकी एक पत्नी अदिती आणि कश्यप यांच्यापासून एक पुत्र आलेला आहे. त्या पुत्राचं नाव आहे विवस्वान. मग विवस्वानचा पुत्र वैवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम. वैवस्वतचा पुत्र ते म्हणजे इक्ष्वाकू. इक्ष्वाकूचे बरेच पुत्र, त्यापैकी एक पुत्र त्याचं नाव आहे कुक्षी. कुक्षीचा पुत्र विकुक्षी. विकुक्षीचा पुत्र बाण. बाणचा पुत्र अनरण्य. अनरण्यचा पुत्र ते म्हणजे पृथु. आणि पृथूचा पुत्र तो म्हणजे त्रिशंकू. त्रिशंकू माहित आहे आपल्याला, हा इक्ष्वाकू कुळामधला, रघु कुळामधला, की या त्रिशंकूसाठी विश्वामित्रने एक स्वर्ग तयार केला. त्या स्वर्गाचं नाव आहे त्रिशंकू स्वर्ग. त्याची एक वेगळी कथा आपण पाठीमागच्या संडेमध्ये आपण पाहिली होती. आणि या त्रिशंकूचा पुत्र सात आणि धुंधुमारचा पुत्र युवनाश्व. युवनाश्वचा पुत्र तो म्हणजे मांधात. मांधातचा पुत्र ते म्हणजे सुसंधी. सुसंधीचा पुत्र ते म्हणजे ध्रुवसंधी. आणि आणखीन एक ध्रुवसंधी प्रसेनजित. आणि मग त्यांचा या ध्रुवसंधीपासून त्याचा पुत्र ते म्हणजे भरत. आणि या भरतचा पुत्र तो म्हणजे असित. या असितला 2 पत्नी आणि या असितचे हे 3 शत्रू. पहिला शत्रू हय तालजंग आणि तिसरा शशबिंदू. या तिघांनी आक्रमण केलेलं आहे या असितवर. आणि या असित हा त्यावेळेस युद्धामध्ये हरला गेला. ते काही सैन्य घेऊन हे असित गेले जंगलामध्ये. असितला होत्या 2 पत्न्या. मात्र काही काळानंतर हा असित सुद्धा शरीर सोडले आणि पुत्र नाही असा विचार होता. मात्र त्यापैकी एक जी पत्नी होती ती गर्भवती होती आणि ही गोष्ट दुसऱ्या पत्नीला समजली. म्हणून दुसऱ्या पत्नीने, जिचं नाव कालिंदी आहे, त्या कालिंदीला विष दिले. आणि विष दिल्यानंतर पुत्रासाठी ज्यावेळेस ही च्यवन ऋषीकडे गेली, च्यवन ऋषी सांगितले की तुझ्या गर्भामध्ये पुत्र आहे, अत्यंत शक्तिशाली पुत्र आहे, महापराक्रमी शक्तिशाली हा पुत्र आहे. आणि मग ह्या कालिंदीपासून एक पुत्र जन्मला. त्याचं नाव पडलं गर म्हणजे विष. जो विषाबरोबर जन्मला त्याचं नाव सगर. म्हणजे असितचा पुत्र कोण? सगर. आणि मग या सगरचा जो पुत्र आहे तो कोण? असमंजसचा पुत्र तो म्हणजे अंशुमान. अंशुमानचा पुत्र कोण? दिलीप. आणि मग हे असमंजस
असमंजस, अंशुमान, दिलीप यांच्यापासून एक गोष्ट घडली, ते आपण डिटेलमध्ये नाही, संक्षिप्त मध्ये, की सगळं म्हणजे घोडा चोरला गेला आणि त्यांचा वध झाला आणि त्याच्यासाठी मग गंगेला आणावं लागलं. आणि मग हा दिलीपचा जो पुत्र होता त्याचं नाव भगीरथ. आणि मग या भगीरथाने काय केलेलं आहे की वरून त्या गंगेला आणलेलं आहे. या भगीरथाचा पुत्र भगीरथाचा पुत्र कोण? कुकुस्थ. आता आपण पाहिलं कुकुस्थ कुलभूषण, हे या भगीरथाचा पुत्र हे आहे कुकुस्थ. आणि माझा पुढं काय, कुकुस्थाचा पुत्र कोण? लय मोठी वंशावळी आहे रे, आठवू द्या. काय नाही सगळं ओके 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 आठवत आहे मी. कुकुस्थ पर्यंत आलेला आहे. आणि इक्ष्वाकू किंवा झाला कुकुस्थ. रघु, हा इथून आला रघु. कुकुसचा पुत्र कोण आला? रघु. आणि मग ह्या रघुचा पुत्र प्रवृद्ध. आणि या प्रवृद्ध यालाच दुसऱ्या शब्दामध्ये कल्मषपाद सुद्धा म्हणतात. आणि मग ह्या प्रवृद्धचा पुत्र ते म्हणजे सुदर्शन, सुदर्शनचा पुत्र ते म्हणजे अग्निवर्ण. कोण आले? शीघ्रक. आणि असे त्याचं नाव जरा वेगळंच आहे म्हणा. शीघ्र आहे प्रशश्रुक नावाचा एक वेगळं, प्रशश्रुक नावाचा हा त्याचा पुत्र. त्याचा पुत्र आहे अंबरीश. आणि मग अंबरीशचा पुत्र आहे नहुष. नहुषचा पुत्र आहे कोण? ययाती. आणि ययाती. आणि ययातीचा पुत्र मे बी एक विसरत आहे माझं, किंवा ययातीचा पुत्र आहे अज. आणि मग या अजचा पुत्र आहे ते म्हणजे दशरथ. आणि हे दशरथ आहे प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण यांचे वडील. अशा पद्धतीने संपूर्ण कुळाची माहिती सांगण्यात आलेली आहे. कोण सांगतात? वसिष्ठ सांगतात. आणि मग ही गोष्ट ज्यावेळेस जनक महाराज ऐकतात, जनक महाराज हे अत्यंत प्रसन्न होतात. आणि आपल्या म्हणजे योग्य कुळामध्ये आपली कन्या जात आहे आणि कुळ छान आहे आणि कुळ सांगणं पण आवश्यक आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर जनक महाराज त्यांच्या कुळाबद्दल सांगायला सुरुवात करतात. आणि मग इथे जनक महाराजांच्या कुळाचं वर्णन सुरू होतं. आणि खूप महान पराक्रमी एक राजा होऊन गेलेला आहे. आणि त्या राजाचं नाव आहे निमी महाराज. निमी महाराज की. त्या निमीवरून त्याला निमिष म्हणतात. निमिष त्यांचं स्थानिक आहे. त्रुटी युग आहे ते ना, निमिष त्रुटी नाही, निमिष. आणि मग ह्या निमीचा पुत्र आलेला आहे, त्याचं नाव आहे मिथी. आणि मिथीपासून एक पुत्र जन्मला आणि त्याचं नाव आहे जनक. तिथून जे सगळे जन्मले त्याला जनकच म्हणतात. पण हा आहे पहिला जनक जो जन्मलेला आहे मिथीपासून. आणि मग या जनकापासून एक पुत्र जन्मला, त्याचं नाव आहे उदावसु. या उदावसूचा पुत्र ते म्हणजे नंदीवर्धन. आणि या नंदीवर्धनाचा पुत्र आहे तो म्हणजे सुकेतू. या सुकेतूचा पुत्र आहे त्याचं नाव आहे देवरात. आपण म्हणलं ना निमीचा पुत्र देवरात, ऐकलेलं ना पाठीमाग. निमीच्या ह्याच्यामध्ये देवरात्र एक पुत्र आहे की ज्याला तो धनुष्य मिळालेला होता, तो झाला हा देवरात. आणि देवरातच्या पुढे कोण आहे बाबा? एवढी मोठी वंशावळ आहे ना राव, लक्षात ठेवला तर टव जात. हे आहे देवरात. आणि देवरातचा पुत्र आहे ब्रह्मरथ.
देवराचा पुत्र ब्रह्मरथ. मग ब्रह्मरथचा पुत्र आहे महावीर. महावीर. महावीरचा पुत्र आहे सुधृती. सुधृतीचा पुत्र आहे धृष्टकेतू. त्याचा पुत्र कोण आहे? धृष्टकेतू. आणि मग ह्या धृष्टकेतू धृष्टकेतूचा पुत्र आहे प्रत्यंधक. धृष्टकेतूचा पुत्र प्रत्यंधक. आणि मग या प्रत्यंधकचा पुत्र तो म्हणजे कीर्तिरथ. या कीर्तिरथाचा पुत्र थोडं काय तर मिसमॅच होत असेल माझं. तर कीर्तिरथाचा पुत्र येणार एक थांब महिद्रुक. राईट. त्याचा पुत्र आहे महिद्रुक. महिद्रुकाचा पुत्र आहे कीर्तिरात. कीर्तिराताचा पुत्र आहे ते म्हणजे महारोम. महारोमाचा पुत्र आहे ते म्हणजे स्वर्णरोम. स्वर्णरोमाचा पुत्र आहे ते म्हणजे ऱ्हस्वरोम. म्हणजे ऱ्हस्वरोमाचा जे पुत्र आहे ते पुत्रामध्ये माझा लहान भाऊ येतो कुशध्वज, त्याचा मोठा भाऊ मी. अशा पद्धतीने आमचा जे परंपरा आहे ती परंपरा या पद्धतीने आहे. माझ्या वडिलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी हे राज्य मला दिले. ठीक आहे. आणि दिल्यानंतर हे कुशध्वज हा माझ्या बरोबरच होता. मात्र एकदा काय झालं की एकदा सुधन्वा नावाचा राजा आला आणि राजा येऊन त्याने मिथिलेला वेढा घातला. आणि तो होता सांकाश्य देशाचा, जिथे आपण पाहिलं इक्षुमती नदी पाहत असते. आणि ते विशाल पुष्पक विमानासारखं ज्याचं राज्य तो तिथे आला आणि त्याने माझ्यावर आक्रमण केलेलं आहे. आणि मी त्याच्याबरोबर युद्ध करायला गेलेलो आहे, युद्ध केलेलं आहे आणि मी त्याला त्या युद्धामध्ये ठार मारलेला आहे. आणि त्याचा जो राज्य आहे त्या राज्यावर आता माझा भाऊ हा कुशध्वज ते राज्य करत असतो. तो सुद्धा इथे आलेला आहे. आणि अशा पद्धतीने हे आमच्या कुळ आहे. हे दोघे जण सुद्धा त्यांच्या कुळाचं वर्णन करतात. जय जगन्नाथ स्वामी गे जय. आणि मग ह्या दोघांचं वर्णन ज्या वेळेस ऐकतात हे सर्वजण मग तिथे हे दोघे जण उठतात. कोण कोण? वसिष्ठ आणि विश्वामित्र. हे बा वसिष्ठ आणि विश्वामित्र जर तुम्ही पाठीमागचं माझं लेक्चर ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या जनरल नॉलेज मध्ये सुद्धा सुरुवातीला हे दोघे जण एकमेकाचे कट्टर शत्रू होते, वसिष्ठ आणि विश्वामित्र. त्यानंतर हे एकदम जिग्गी मित्र झाले, एकदम जवळचे, तरच ब्रह्मर्षी होऊ शकतात. आणि मग हे विश्वामित्र आणि वसिष्ठ हे दोघे जण उभा टाकले आणि त्यांनी पायरी त्यांच्या हातामध्ये घेतली. बोलायला ते दोघे जण एकमेकाच्या राजी खुशीने ते बोलू लागले ह्या सर्व राजांना. आणि ते म्हणू लागले की वाह, काय दोन महान कुळ आहेत. या पृथ्वी तलावर यांच्या कुळासारखे महान दुसरे कोणी नाहीत. त्यामुळे ज्यावेळेस हे दोन्ही कुळ एकत्र येतील त्यानंतर त्याच्या यशाबद्दल काय सांगावं म्हणे. ही गोष्ट खूपच छान आहे की राम आणि लक्ष्मण यांचा विवाह जनक नंदिनी बरोबर होत आहे. आणखीन एक आमची अशी इच्छा आहे की ज्याच्यामध्ये हे जनक महाराज की तुमचा हा जो बंधू आहे ह्या दोन बंधूंच्या ज्या दोन कन्या आहेत या दोन कन्यांचा विवाह सुद्धा भरत आणि शत्रुघ्न यांच्या बरोबर व्हावा. कारण की लोकपालन सारखे प्रभावी आणि देवतासारखे तुल्य किंवा देवतुल्य पराक्रमी असे हे दोघे भरत आणि शत्रुघ्न आहेत. ज्यावेळेस यांचा विवाह होईल तर ही गोष्ट सर्वांसाठी अत्यंत शुभ असेल. अशा पद्धतीने प्रपोजल म्हणा किंवा सांगितलेला एका पद्धतीने आज्ञाच आहे. जनक महाराजांना ही गोष्ट सांगितलेली आहे. मग जनक महाराज विचार करत आहेत आणि जनक महाराज परत मग लगेच म्हणलेले आहेत
की ही किती सौभाग्याची गोष्ट आहे की आमच्या 4 मुली ह्या इक्ष्वाकू कुळामध्ये जात आहेत. आमच्या 4 मुली या रघु कुळामध्ये जात आहेत. हे आमच्या कुळासाठी असलेली सगळ्यात मोठी सगळ्यात महान गोष्ट आहे. आणि मग ते असं म्हणले की हे जे कुशध्वज आहेत ना, आता सगळेच जनकच म्हणा, दोघे पण जनक, दोघे जण त्याच्यामध्ये जेवून जातात. आमच्या ज्या मुली आहेत त्या 2, एक मुलगी आम्ही भरतला देत आहोत आणि दुसरी मुलगी आम्ही शत्रुघ्नाला देत आहोत. मग दोघे जण सुद्धा आपल्या सिंहासनावर उठले आणि विश्वामित्र मुनीला ते म्हणू लागले की ज्या पद्धतीपुरी आहे त्या पद्धतीने तुम्ही ह्या मिथिलेला सुद्धा समजा. आमचं जे काही राज्य आहे ते राज्य तुमचंच राज्य आहे. हे जे काही सिंहासन आहे हे सर्व तुमचंच आहे. आता जर मी म्हटलेलं होतं की येणारा जो आता यज्ञ संपलेला आहे की तो जो दिवस आहे त्याच्यामध्ये 2 ते म्हणजे पूर्व फाल्गुनी, पूर्व फाल्गुन आणि उत्तर फाल्गुनी विवाहासाठी हे खूप छान मुहूर्त आहे. आणि याचा जो देवता आहे तो सुद्धा आर्यमा आहे, म्हणजे भगदेवता आहे. त्यामुळे विवाहासाठी हे खूप भाग्यशाली चांगलं आहे. आपण काम करूया की आपण यांचा विवाह या दिवशी लावून टाकूया. 4 मुलांचा विवाह एकदाच लावून टाकूया. रेडी? एकदम प्रसन्न, सर्वजण प्रसन्न झाले. चला चला. त्यावेळेस जनक महाराज असं सुद्धा म्हणतात की आता याच्या आधी ज्या 2 विधी आहेत त्या 2 विधी जनक महाराज म्हणजे दशरथ महाराज तुमच्याकडून होऊ द्या. ह्या उत्थानासाठी अभ्युदय दान करा. याच्यामध्ये गो, भूमी आणि इत्यादी वस्तूचं हे दान असतं. आणि त्याचबरोबर की नांदमुख नावाचं जे श्राद्ध आहे हे श्राद्ध सुद्धा होऊ द्या. बरोबर आहे. आणि मग अशा पद्धतीने मग दशरथ महाराज सुद्धा प्रसन्न झाले. पहा काय काय एकाहून एक म्हणजे एका सौभाग्याच्या गोष्टी होत आहेत. दशरथ महाराजांना मुलं गेले अशी खंत असताना दोघांचं लग्न ठरलं. दोघांच्या लग्नासाठी गेले तर 4घांचं लग्न ठरलं. आनंदाच्या गोष्टी होत्या. दशरथ महाराज तर काय 5 उंगलियां घी कढ़ाई में, हाथ पाय स्वीट राइस में, इस तरीके से दशरथ महाराज खुश हो गए. आणि मग ठीक आहे चला चला चला. आणि मग दशरथ महाराज तिथून आले. आणि तिथून आले आता 1 दिवस 2 दिवसानं लग्न होतं ना, 1 दिवस आदला दिवस हे रात्र झाली. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस दशरथ महाराज उठल्यानंतर दशरथ महाराजांनी प्रत्येक मुलासाठी 1,00,000 गाई सवत्सा सोन्याने म्हणजे मढवलेल्या आणि प्रत्येकाबरोबर दूध काढण्यासाठी आपण म्हणतो ना कासचं पात्र दिले दूध काढण्यासाठी. 4,00,000 गाई दान दिल्या. आणखी मग प्रत्येक ब्राह्मणाला आणखीन वेगवेगळे दान दिले आमच्या दशरथ महाराजांनी. आणि मग पुन्हा वर्णन पद्धतीने दान दिल्यानंतर दशरथ महाराज लोकपालांमध्ये ज्या पद्धतीने इंद्र शोभून दिसतो, मध्ये ज्या पद्धतीने ब्रह्म शोभून दिसतो, त्या पद्धतीने आमचे दशरथ महाराज शोभून दिसत होते त्या सर्व ब्रह्मर्षींमध्ये आणि त्या सर्व ब्राह्मणांमध्ये. आणि मग इकडे कैकेय राजचा जो राजकुमार, आणि हा राजकुमार आहे त्या कैकेयीचा भाऊ म्हणजे भरतचा कोण झाला? बरोबर ना? कैकेयीचा भाऊ म्हणजे भरतचा कोण? बरोबर ना? मामाच की. मग त्या मामा साठी त्याची इच्छा झाली आणि त्याचं नाव आहे युधाजित. त्याचं नाव युधाजित. आणि मग हा युधाजित गेला अयोध्येमध्ये, किंवा दुसऱ्या शब्दात म्हणा आपण जसं सांगितले की युधाजित ज्या वेळेस महाराजांनी दान दिलेलं आहे त्याच वेळेस तिथे युधाजित पण येऊन थांबला. मग युधाजित तिथे आले आणि दशरथ महाराजाला प्रणाम केला. मग विचारले तुम्ही इथं अचानक कसं काय? म्हणे की कैकेयी राजला माझ्या भांजाला बघण्याची खूप इच्छा झाली. भरत महाराजांना पाहण्याची खूप इच्छा झाली आणि माझी पण इच्छा होती त्याला पाहण्याची, म्हणून मी गेलो अयोध्येला. आणि अयोध्येला गेल्यानंतर तिथे जर काय गुड न्यूज मिळायला सुरुवात झाली. ते सांगितलं की ही सगळी टीम इंडिया गेलेली आहे म्हणे लग्न लावण्यासाठी.
पूर्ण तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे चला चला चला. आणि मला पण भरतला, ह्याला माहित नव्हतं भरतचं पण लग्न ठरलं म्हणून. ह्याची इच्छा होती की जाऊन भरतला जाऊन पाहावं. याच्यासाठी मी तिथून निघालो म्हणे आणि मी इथे आलो. बरं झालं तू आलास म्हणे. आणखीन एक गोष्ट कालच समजलं म्हणे आम्हाला. ती गोष्ट म्हणजे की आता भरतचं सुद्धा लग्न होणार आहे, शत्रुघ्नचं सुद्धा लग्न होणार आहे. दुसऱ्याच्या लग्नाला गेले, स्वतःचं लागून आलं. किती छान वाटतं. दुसरा तर नाही, भावाच्या लग्नात गेलेला आहे. आणि मग हे चौघांचं पण आता लग्न ठरलेलं आहे. आणि काय माहिती लग्न उद्याच आहे. अप्रे म्हणे उद्याच लग्न आहे. लग्न आहे, आपल्याला तयारी करायची पूर्ण. काय मुलीकडे लग्न आहे, आपल्याकडे लग्न आहे, आपण फक्त जायचं आहे म्हणे वराती झालं. ओके, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. मग इथे जनक महाराज, काय जनक महाराजांची मॅनेजमेंट वाढली बघा तर खरं. की पहिल्यांदा साधा एक यज्ञ होता. ओके, साधा नव्हता, देवता पण येणार होते त्या यज्ञामध्ये. त्या यज्ञाच्या तयारीमध्ये धनुष्य, त्याला बोलवण्याची नवीन मॅनेजमेंट. मग ते तुटल्यानंतर मग सीतेचं लग्न, मग त्याच्याबरोबर लक्ष्मणचं सुद्धा लग्न जोडलं. त्या दोघांच्या लग्नाचे तयारीचे त्याच्यासाठीच कमी दिवस, 2-3 दिवस. आणि त्याच्यामध्ये 1 दिवस आधी आणखीन दोघांचं लग्न. आता हाच राज्य पण नाही, ह्याचं राज्य पलीकडचं आहे. मग इकडे राज्य, मग तयारी करा लग्नाची, सगळी तयारी करायला मग लग्नाची तयारी होऊ लागली. आता हा दिवस संपला आणि लग्नाचा दिवस उजडला. आणि लग्नाचा जसा दिवस उजडलेला आहे, तर मग आमचे प्रभू श्री रामचंद्र हे सर्वजण उठलेले आहेत, सर्व तयारी झालेली आहेत. ते म्हणतात ना हळद आणि इत्यादी गोष्टी मध्ये. आणि या सर्व ज्या मंगलाचारच्या गोष्टी होत्या, इकडे सीतेचं पण सुरू झालं. आणि सीता आणि हे 4 जणीचं इकडे सुरू झालेलं आहे आणि इकडे ह्या 4 जणांचं सुरू झालेलं आहे. मग हळद लावणे म्हणा, आंघोळ घालणे, देवपूजा, मग नांदमुखी श्राद्ध पण झालेलं आहे, ते आदल्या दिवशी झालं ते सुद्धा. मग सर्व गोष्टी तयार करून एकदम नवरदेवाच्या पोशाखामध्ये हे 4च्या 4 देवश्रेष्ठ म्हणा किंवा नरश्रेष्ठ, एकदम सुंदर राजीव लोचन 4 कुमार तिथे थांबलेले आहेत. आणि त्यांचा जो प्रमुख आहे विश्वामित्र मुनी, विश्वामित्र मुनी या सर्वांना घेऊन महलाकडे जात आहेत जनकच्या. आणि मग तिथे गेल्यानंतर त्या सर्वांना, आता 2 जण नाही, पूर्ण लावा जामा गेलेला आहे. आणि सर्वजण मग तिथे वरात तिथे जाऊन थांबलेली आहे लग्नाच्या अलीकडे. आणि मग तिथून वसिष्ठांकडे एक संदेश पाठवलेला आहे दशरथ महाराजांनी. ते म्हणतात की जावा आणि जनक महाराजांना विचारा. आणि मग वसिष्ठ जनकाकडे जातात आणि जनकाकडे जाऊन म्हणतात की दान त्यावेळेस होऊ शकतं ज्यावेळेस घेणारा आणि देणारा 2 जण येतील. आणि ज्यावेळेस देणारा अनुमती देईल घेण्यासाठी, त्यामुळे दान घेण्यासाठी आम्ही आलेले आहोत, त्यामुळे तुमची अनुमती आहे का? त्यावेळेस जनक महाराज खूप सुंदर उत्तर देतात. कोणता असा पहरेदार आहे, कोण असा व्यक्ती आहे की जो तुम्हाला अडवणार आहे? ही संपूर्ण जी नगरी आहे, ही नगरी तुमचीच आहे. सीता तयार होऊन यज्ञवेदीच्या जवळ बसलेली आहे. आणि तिला पाहिल्यानंतर असं दिसत आहे की साक्षात अग्नीच तिथे बसलेला आहे. अग्नी ज्वाळांबरोबर बसलेला आहे, त्या 4 बहिणींबरोबर बसलेला आहे. वाट बघत आहे सीतारामाची. समजलेलं आहे का? ह्या लग्नामध्ये नवरी वाट बघत होती नवऱ्याची. साला प्रत्येक लग्नामध्ये नवरा वाट बघतो नवरीची. आणि ह्या लग्नामध्ये ह्या 4 जण जाऊन यज्ञवेदीच्या जवळ बसलेले आहेत. प्रभू श्री रामचंद्र तिथे थांबलेले आहेत. म्हणजे की त्यांना अडवलंच कोण आहे म्हणे, त्यांचंच घर आहे, लवकरात लवकर या सर्वजण वाट बघत आहेत. तिथपर्यंत तिथे वरात आली होती तिथपर्यंत. आणि मग वसिष्ठ मुनींकडून हे वाक्य ज्यावेळेस दशरथ महाराज ऐकलेले आहेत, वृद्ध दशरथ महाराजांच्या चेहऱ्यावर खूप मोठं तेज आलेलं आहे. आणि मग ह्या 4घांना सुद्धा घेऊन तिथे गेलेले आहे. आणि मग सांगतात की वसिष्ठ मुनी आणि विश्वामित्र मुनी सर्वांनी यांची निवड केलेली आहे ह्या लग्नासाठी. आणि लग्न
जे पूर्ण जी मोठी वेदी होती त्या वेदीवर यज्ञाची वेदी तयार, यज्ञाची स्थापना झालेली आहे. त्याच्यावर वेगवेगळे पुष्प ठेवलेले आहेत, फळं ठेवलेले आहेत, सोन्याचे पात्र ठेवलेले आहेत, डेकोरेशन झालेलं आहे, रांगोळी झालेले आहेत आणि सर्व गोष्टी शोभून दिसलेल्या आहेत. विश्वामित्र मुनींनी आसन ठेवलेलं आहे आणि त्या आसनावर प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न बसलेले आहेत. आणि वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आहे की जनक महाराज सीतेचा हात घेतात आणि सीतेचा हात घेऊन प्रभू श्री रामचंद्राच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात की कृपया करून हिचा स्वीकार करा, ही आजपासून तुमची सहधर्मणी असेल. म्हणजे ही तुमची आजपासून सहधर्मणी, प्रत्येक धर्मामध्ये ही तुम्हाला मदत करेल. आणि ही जी सीता आहे, ही सीता सर्वात 3 वैशिष्ट्य सीतेचे सांगतात. तर सर्वात प्रथम ही परम पतिव्रता, सौभाग्यवान, सौभाग्यवनी, आणि नंतर सावली म्हणून सदैव तुमच्या बरोबर असणारी असेल. ही गोष्ट बहुतेक तिने ऐकली होती वाटतं आणि मग हिनं तीच गोष्ट लक्षात, सावली आहे तुमची, मला पण घेऊन चला, मला पण घेऊन चला. ती नंतर म्हणेल जात असताना की माझ्या वडिलांनी अशा पद्धतीने सांगितलेलं होतं म्हणून मला तुमच्या बरोबर यायचं आहे. ही सदैव सावली बनून तुमच्या बरोबर असेल. नंतर भरतकडे गेले, उर्मिलेचा हात भरतच्या हातामध्ये देत म्हणलेला की कृपा करा, या उर्मिलेला तुमची दासी बनून स्वीकार करा, दासी म्हणून स्वीकार करा आणि या गोष्टीसाठी वेळ लावू नका. आणि मग उर्मिला हे भरतकडे, मग शत्रुघ्न नाही भरत, काय चुकलं रे, लक्ष्मणकडे उर्मिला आणि मग भरतकडे गेलेले आहेत. आणि भरतकडे जाऊन भरताला दिलेली आहे मांडवी, मांडवीचा हात घेतलेला आहे आणि भरतच्या हातामध्ये आहे की कृपा करून या मांडवीचा तुम्ही पाणी ग्रहण करा. आणि नंतर जे आहे शत्रुघ्नाकडे गेलेले आहेत. शत्रुघ्न म्हणलेले आहेत की ह्या शत्रुघ्नाचे कोण, श्रुतकीर्ती, शत्रुघ्नाची श्रुतकीर्ती, हिचा हात हे शत्रुघ्न तुम्ही घ्या. अशा पद्धतीने पाणी प्रभू श्री रामचंद्राच्या हातामध्ये सीतेचा हात दिला त्यावेळेस संपूर्ण आकाशामधून पुष्पवृष्टी होऊ लागली. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने या प्रत्येकाने पाणी ग्रहण केलेलं आहे, आता भगवताबरोबर भगवती आलेली आहे, आकाशामधून पुष्पवृष्टी होऊ लागली. आणि हे लग्न पाहण्यासाठी संपूर्ण आकाशामध्ये सर्व देवता, गंधर्व, चानर, किन्नर, विद्याधर सर्वजण तिथे येऊन थांबले. आणि जसं ही पाणी ग्रहण गोष्ट तिथे झालेली आहे, मग सगळेजण आकाशामधून पुष्पवृष्टीचा वर्षाव करू लागले. वर्षाव म्हणजे पाऊस पडत होता पुष्पांचा. आणि एवढंच नाही, मग इथं यज्ञाचं मांगलिक कार्य सुरू झालेलं आहे, मंत्र म्हणायला सुरुवात झालेली आहे, विधी विधानाला सुरुवात झालेली आहे. आणि मग सर्वजण ऐकत आहेत, तर वर झुंडच्या झुंड, ग्रुपच्या ग्रुप सगळेजण हातामध्ये मृदंग, करताल, पनवान, गोमुखी घेऊन मोठमोठ्याने आवाज करत आहेत, नाद करत आहेत, संगीत वाजवत आहेत, गीत गात आहेत. आणि जसं जसं विधी चाललेली आहे त्या विधीनुसार सर्व अप्सरा ते वर नृत्य करत आहेत, सर्वजण पाहत आहेत. आणि ते खाली प्रभू श्रीरामचंद्र संपन्न होत आहे. अग्नीची परीक्षा, ब्राह्मणाची परीक्षा नाही, अग्नीची प्रदक्षिणा, ब्राह्मणाची प्रदक्षिणा, जनक महाराजांची प्रदक्षिणा, दशरथ महाराजांची प्रदक्षिणा, या सगळ्यांच्या प्रदक्षिणा घेऊन मग शेवटी हा विवाह सोहळा संपन्न झाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता, खूप मोठी प्रसन्नता होती. प्रभू श्री रामचंद्र, सीता, लक्ष्मण आणि कोण, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न याचा सर्वांना त्यांच्या पत्नी मिळालेल्या आहेत. दशरथ महाराज खूप प्रसन्न आहेत. आणि मग एवढं प्रसन्न होऊन आता सीता परत महलात नाही जाऊ शकत. आता कुठे जाणार आहे, सावलीसारखं कुणाबरोबर राहायचं आहे, रामाबरोबर. मग रामाचं स्थान कुठे होतं, इथं व्यवस्था करण्यात आली होती. सीता आता जाऊन तिथं गेलेली आहे प्रभू श्री रामचंद्राबरोबर. ओके, तर आज आपण हॅपीच एंडिंग करूया. चांगलं लग्न झालेलं आहे, सर्वजण खुश आहेत आणि मग एकदम आपण सुद्धा एकदम प्रसन्न राहूया. प्रभू श्री रामचंद्र की. तर अशा पद्धतीने हा पहिला
जो भाग आहे तो पहिला भाग, प्रश्न आहे का? पहिला भाग आपण पाहिलेला आहे. रामनवमी ती कथा मी कंटिन्यू करत आहे. त्यामुळे आपण बालकांडच्या अर्ध्यामधून सुरुवात झालेला आहे. मी संपवणार होतो आज, परंतु हॅपीच एंडिंग करावी. परशुरामाची एंट्री आपण उद्याच ठेवूया. ते जरा युधिष्ठिर मला घाबरत. उद्या आपलं अयोध्या कांड सुरू होईल. जेवढं डिटेल्स आपल्याला जाता येईल त्या पद्धतीने आपले प्रयत्न आहेत. तर काही सूचना आहेत की उद्या आपण कृपया करून झूम ॲपने जॉईन करा. जेणे आणि जर त्यावर जर झूम ॲपवर आवाज जर व्यवस्थित येत नसेल तर फेसबुक लाईव्ह इस्कॉन लातूर फेसबुक चॅनलवर पहा. एक झूम ॲप आहे आपलं. नंतर फेसबुक, त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह इस्कॉन लातूर ऑफिशियल चॅनल याच्यावर सुद्धा हे कथा